100% दाऊदनीच तिला मारलेली आहे। दाऊद शेख यांनी आमच्या मुलीची 2019 साली छेडछाड केलेली। ज्या प्रकारे त्याने तिचे तुकडे केलेत ना त्याचेही तसेच तुकडे करा। उरण परिसरात एका तरुणीच्या झालेल्या निर्घृण हत्येचा उरण पोलीस सध्या तपास करत आहेत। आरोपीच्या मागे विविध पथकं त्याचा शोध घेत आहेत, परंतु ज्या कुटुंबावर ही शोककळा कोसळली आहे त्या यशश्रीच्या घरी आपण सध्या आहोत। यशश्रीचे वडील आणि तिचे जवळचे कुटुंबीय इथं उपस्थित आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घ्या की नेमकं प्रकरण काय आहे। खरं तर हा खूप कठीण प्रसंग आहे तुमच्यासाठी, पण थोडीशी माहिती देईल का की नेमकं काय घडलं होतं तुमच्या मुलीच्या बाबतीत आणि तुमची काय तक्रार आहे? नेमकं काय घडलं? आमच्या मुलीची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे। आम्हाला लवकरात लवकर योग्य तो न्याय मिळावा हीच आमची इच्छा आहे। एका व्यक्तीचं नाव सतत समोर येत आहे, तुमच्या मते काय नेमकं घडलं असावं आणि 2019 मध्ये काय घडलं होतं त्याची थोडक्यात माहिती सांगाल का? तो माझ्या मुलीला त्रास देत होता, त्यामुळे त्याच्यावरती आम्ही 2019 मध्ये पॉस्को गुन्हा दाखल केलेला। आताही तोच व्यक्ती असेल असं तुम्हाला वाटतं? हो हो, तोच व्यक्ती। मुली आमच्याकडे तक्रार करायची की तो मला टॉर्चर करतो। 25ला जेव्हा मुलगी बाहेर गेली होती यशश्री, काही सांगून गेली होती का? त्याच्यानंतर तुमचं काही बोलणं झालं होतं का तिच्याशी? नाही, मी ते ऑफिसला गेलेलो। कधी तिने तक्रार केली होती का की ही व्यक्ती किंवा तो मुलगा मला परत त्रास देतो? साहेब, तक्रार केलेली तेव्हा तो केला ना मी गुन्हा दाखल पॉस्कोचा। त्याच्यानंतर मधल्या काळात हो, टॉर्चर करून सांगायची। काय सांगायची मुलगी? म्हणजे कशा पद्धतीचं टॉर्चर करायचा? तो कॉल करायचा, भेटायला यायचा, नेमकं काय करत होता? तो जाता येता म्हणजे टॉर्चर करायचा। पोलीस प्रशासनाकडनं काय अपेक्षा, तुमच्या सरकारकडे काय मागणी? लवकरात लवकर योग्य ती कारवाई आणि अशी घटना याच्या पुढे घडू नये याची दखल घ्यावी। काय शिक्षा व्हायला पाहिजे? फाशी। मुलीचा भाऊ सुद्धा आपल्यासोबत आहे। कधी तिने तुमच्याकडे काही सांगितलं होतं का की हा मुलगा बाबा मला त्रास देतो? कारण की आपल्या भावाला पहिली बहीण आपलं हे सगळं सांगते, कारण की त्याचंही तेवढंच कर्तव्य असतं बहिणीकडे। नाही, असं मला तर काय सांगितलं नव्हता। माझे वडील आहेत, त्यांच्याशी त्याचे चांगले कॉन्टॅक्ट होते, काय असेल ते वडिलांना सांगायचे। मला तर ही काय कल्पना नव्हती। यशश्रीच्या बाबतीत काय सांगशील? बहीण म्हणून कशी होती, एक घरातली सदस्य म्हणून कशी होती, कसा वावर असायचा घरात? यशस्वी खूप चांगली बघी होती। जास्त ती कामातच असायची, जेव्हा फॅमिलीला सपोर्ट करायची, सर्वांची हसून खेळून असायची। पण असं तिच्यासोबत झालं हे सर्वांना खूप वाईट वाटतं आम्हाला, आणि तिला लवकरात लवकर न्याय मिळावा ही भारत सरकारला, महाराष्ट्र सरकारला आमची विनंती आहे। यशस्वीचे कुटुंबीय आपल्यासोबत आहे, ज्यांनी सुरुवातीपासून हे प्रकरण पाहिलंय। काय सांगाल नेमकं, तुम्हाला काय वाटतं? 2019 मध्ये पहिल्यांदा जेव्हा ही घटना त्या मुलाच्या संदर्भात घडली होती, दाऊद शेख ज्याचं नाव आहे, तेव्हापासून आम्हाला थोडक्यात सांगा की काय नेमका त्रास होता? ऍक्च्युली दाऊद शेख यांनी आमच्या मुलीची 2019 साली छेडछाड केलेली। त्यावेळेला आम्ही यांची फॅमिली घेऊन आम्ही पोलीस कंप्लेंट केली। पोलिसांनी त्यांच्यावर पोस्कोप्रमाणे कायदा लावला आणि कायदा लावला नंतर तो वाटते त्याच्यावर काय कारवाई केली हे तर आम्हाला माहिती नाही, पण कायद्याची आम्हाला ते प्रत दिली की त्याच्यावर आम्ही पोस्कोप्रमाणे कायदा लावलेला आहे। आम्हाला वाटलं काय हा एवढा पण कारवाई करून आता हा विषय संपला असेल, तर मुलीला पण वाटलं असेल की सारखा हा सतवते आणि घरच्यांना पण सांगून मी काय करू, म्हणून ती मला वाटतं डिप्रेशनमध्ये राहिली असेल। आणि असा करून 5 वर्षानंतर 3-4 वर्षानंतर तिने हा प्रकरण केला आणि आम्हाला 100% डाऊट असा नाही, 100% दाऊदनीच तिला मारलेली आहे हे आम्ही छातीठोकपणे सांगू शकतो। आणि त्याच्यावर कडकात कडक कारवाई झाली पाहिजे हे आपल्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो। आणि तुमच्या माध्यमातून माननीय गृहमंत्र्यांना पण विनंती करतो की या गुन्ह्याचा छेडछाड तुम्ही व्यवस्थित हाताळी करून आम्हाला गरीबाला न्याय मिळवून द्यावा हीच इच्छा माझी। मुलीची मावशी सुद्धा आपल्यासोबत आहे। यशस्वीबद्दल सांगा, तिचं शैक्षणिक काम कसं होतं, ती कुठे काम करायची, घरात कशी राहायची? घरात तिचं वातावरण खूप छान होतं सर, सगळ्यांशी हसून खेळून राहायचे। बेलापूरला कामाला जायचे, शिक्षण करायचे, ग्रॅज्युएशन झालं तिचं, कॉल सेंटरला ती कामाला होती। घरात पण बाहेर खूप सगळ्यांशी चांगली राहायची, पण ज्या प्रकारे त्याने तिचे तुकडे केलेत ना त्याचेही तसेच तुकडे करा। लवकरात लवकर त्याला पकडा, माझ्या पोरीला न्याय मिळू द्या बस। कुटुंबियांची हीच मागणी आहे की यशस्वीला लवकरात लवकर न्याय मिळावा। जो आरोपी आहे त्याच्या विरोधात लवकरात लवकर जलद गतीने हा खटला चालवावा आणि अशा प्रकारच्या घटना इतर मुलींसोबत होऊ नये यासाठी प्रशासनानं आता या संदर्भात काहीतरी कठोर कायदा आणून
ठोस पावलं उचलण्याची मागणी इथं कुटुंबियांच्या वतीनं व्यक्त करण्यात येते. कॅमेरामन मनोज जयस्वाल सामे राणे, एबीपी माझा, उरण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.